नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यामधील आजचा आपला दुसरा टॉपिक आहे. पुढचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारली आहे. ठीक आहे. पर्याय आहे 750 किलोमीटर, 850 किलोमीटर, 650 किलोमीटर की 550 किलोमीटर. ठीक आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर विचारला आपल्याला, तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे मित्रांनो 700 किलोमीटर. ठीक आहे. उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर. तर आपल्याला विचारला आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारला आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी, जेव्हा पठार म्हणते मित्रांनो, तेव्हा त्याच्यामध्ये 50 किलोमीटर कमी होते. पूर्व पश्चिम लांबीमध्ये महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी होईल 750 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 750 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 800 किलोमीटर. जेव्हा पठार हा शब्द येईल मित्रांनो, तेव्हा 750 किलोमीटर आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर राहील आपला 750 किलोमीटर. ठीक आहे. 750 किलोमीटर. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारला आहे पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला पर्वतरांगाचा क्रम विचारला मित्रांनो. जर आपण ऑप्शन बघितले मित्रांनो, सर्वात दक्षिणेकडे आणि सर्वात उत्तरेकडे कोणती पर्वतरांग आहे हे जरी आपल्याला माहित असेल तरी या प्रश्नाचा आपण आन्सर देऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला माहित आहे की सर्वात दक्षिणेकडील महाराष्ट्रातील पर्वतरांग आहे मित्रांनो, ती म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे. शंभू महादेव डोंगररांग. त्यानंतर म्हणून मित्रांनो, सर्वात शेवटचा आपला पर्याय राहील मित्रांनो शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग इथं अजिंठा आहे मित्रांनो, तो हा नाही येणार. अजिंठा आहे हा नाही येणार. हरिश्चंद्रगड आहे हे पण पर्याय नाही येणार. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला शंभू महादेव डोंगररांग ही सर्वात दक्षिणेकडील डोंगररांग आहे महाराष्ट्रातील हे जरी माहीत असताना तरी आपण या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह केलं असतं आरामात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर बघितला मित्रांनो, अजिंठा आहे, सातमाळ आहे, त्यानंतर हरिश्चंद्र आहे आणि शेवटी दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगररांग आहे. शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे मित्रांनो, या डोंगररांगाबद्दल जर बघितलं आपण, महाराष्ट्राच्या पठारावर 3 महत्वाच्या डोंगररांगा आहे मित्रांनो. डोंगररांगा आहे सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि सर्वात शेवटची दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग ती म्हणजेच मित्रांनो शंभू महादेव डोंगररांग. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वत. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतरांग मित्रांनो ही पूर्व पश्चिम दिशेने पसरलेली आहे. जर आपण थोडक्यात जर माहिती बघितली मित्रांनो सातपुडा पर्वताबद्दल, सातपुडा, ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग मित्रांनो ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. पूर्व पश्चिम आहे. ठीक आहे. पूर्व पश्चिम पसरलेली महाराष्ट्राच्या उत्तरेकडील ही रांग आहे मित्रांनो सातपुडा पर्वतरांग. लांबी आहे 900 किलोमीटर. लांबी आहे 900 किलोमीटर. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांगामुळे मित्रांनो तापी आणि नर्मदा ही या 2 नद्यांची खोरी मित्रांनो वेगळी झालेली आहे. तापी आणि नर्मदा. ठीक आहे. नर्मदा आणि तापी या 2 नद्यांच्या खोरी मित्रांनो वेगळी झालेली आहे. सातपुडा पर्वताचा काही भाग मित्रांनो आपण बघितला आहे मागच्या लेक्चरमध्ये, अमरावती जिल्ह्यात आहे. त्यास मित्रांनो आपण गाविलगड टेकड्या असे म्हणतो. सातपुडा पर्वतरांगातील काही भाग मित्रांनो अमरावती जिल्ह्यात आहेत, त्यास आपण काय म्हटलं होतं, गाविलगड टेकड्या म्हटलं होतं. त्यानंतर त्या गाविलगड टेकड्यामधील म्हणजेच अमरावती या जिल्ह्यातील मित्रांनो सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आपण बघितलं होतं, ते म्हणजे वैराट हे शिखर होतं. ठीक आहे. सर्वात उंच शिखर बघितलं होतं आपण, वैराट हे शिखर होतं मित्रांनो 1177 मीटर उंचीचं. अमरावतीतील सर्वोच्च शिखर होतं. त्यानंतर मित्रांनो त्यामध्येच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण पण आपण अमरावती जिल्ह्यातील
लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, ठीक आहे. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील जर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारलं तर कोणतं राहील? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर राहील मित्रांनो अस्तंबा, ठीक आहे. अस्तंबा 1325 मीटर, 1325 मीटर. त्यानंतर आपण बघितलं होतं सातपुडा पर्वतरांगेतीलच भारतातील सर्वात उंच शिखर ते म्हणजे धूपगड. सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर धूपगड आहे. 1350 किलोमीटर 1350 मीटर उंचीचा आहे. 1350 मीटर उंची, ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, पूर्व पश्चिम दिशेने पसरलेली आहे, 900 किलोमीटर लांबी आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे मित्रांनो नर्मदा आणि तापी या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झालेल्या आहेत. सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती या जिल्ह्यात आहे, त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतो आपण. गाविलगड टेकड्यातील म्हणजेच अमरावती या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर म्हणजेच वैराट हे शिखर आहे. 1177 मीटर उंचीचं वैराट हे शिखर आहे. त्यानंतर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ते म्हणजेच अस्तंबा आणि सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वात उंच शिखर म्हणजे धूपगड. दुसरा आहे मित्रांनो सातमाळा अजिंठा डोंगररांग. सातमाळा अजिंठा डोंगररांग मित्रांनो सातमाळा हे नाशिक जिल्ह्यात आहे. सातमाळा कुठे आहे? तर नाशिक या जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात सातमाळा आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग यांच्यामुळे मित्रांनो खाली गोदावरी आणि वर तापी या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहे मित्रांनो. सातमाळा अजिंठा डोंगररांग या नद्यामुळे दक्षिणला गोदावरी आहे, उत्तरेला तापी या नद्यांच्या खोरी वेगळ्या झालेल्या आहे. अजिंठा टेकड्याचा उतार उत्तरेकडे तीव्र आणि दक्षिणेकडे मंद आहे. विस्तार सातमाळा अजिंठा डोंगररांगेचा विस्तार नाशिकमधील तौला शिखरापासून सुरू होतो तर बुलढाणा यवतमाळ पर्यंत ही रांग पसरलेली आहे मित्रांनो. सातमाळ डोंगररांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यात. सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात. सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. त्यानंतर अजिंठा डोंगरावर अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे मित्रांनो. अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. दुसरी महत्वाची रांग आहे मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग मित्रांनो हरिश्चंद्र अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्र अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि बीडमध्ये बालाघाट असे म्हणतात. बीडमध्ये बालाघाट असे म्हणतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग मित्रांनो यास हरिश्चंद्र नगरमध्ये म्हणतात आणि बालाघाट बीडमध्ये म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हरिश्चंद्र आहे तर पूर्व भागात मित्रांनो बालाघाट आहे. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. यामुळे मित्रांनो गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झालेल्या आहे. गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झालेल्या आहे. त्यानंतरची दक्षिणेकडील पठारावरची सर्वात महत्त्वाची रांग म्हणजेच मित्रांनो ती म्हणजेच शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग मित्रांनो रायरेश्वर पासून तर शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे. रायरेश्वर पासून तर शिंगणापूर पर्यंत शंभू महादेव डोंगररांग पसरलेली आहे मित्रांनो. यामुळेच भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झालेल्या आहे. या डोंगररांगात सातारा सांगली जिल्ह्यातून समोर कर्नाटक या राज्यात जाते. सातारा सांगलीतून मित्रांनो सातारा सांगली ठीक आहे त्यानंतर पुढे कर्नाटक या राज्यात जाते. डोंगररांगेवर शिखर शिंगणापूर येथे मित्रांनो महादेवाचे मंदिर आहे. यावरून या रांगेस शंभू महादेवाची डोंगररांग असे म्हटले असे नाव पडले आहे मित्रांनो. ठीक आहे. जर मित्रांनो आपण यास ओव्हरऑल पूर्ण रांगा त्यानंतर या कोणत्या नदींच्या खोरी वेगळ्या करण्यात आलेल्या आहे यावर खूप प्रश्न आलेले आहे मित्रांनो. कोणत्या डोंगररांगेने कोणत्या नदीच्या खोरी वेगळ्या केलेल्या आहे यावर प्रश्न आहे आपल्याला किंवा कोणत्या नद्यांच्या मध्ये कोणती डोंगररांग आहे यावर सुद्धा प्रश्न आहे. तर ते आपण एक शॉर्ट मध्ये बघून घेऊ मित्रांनो. जर आपण बघितलं महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेला शंभू महादेव ठीक आहे शंभू महादेव ही डोंगररांग आहे. ठीक आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेला शंभू महादेव ही डोंगर रांग आहे. त्यानंतर त्यावर मित्रांनो एकदम वर सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती रांग आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगाच्या वरती मित्रांनो आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग दिसते. हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग आहे. शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या उत्तरेला आहे मित्रांनो सातमाळ अजिंठा. सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. ठीक आहे. सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या उत्तरेला आणि सातमाळ अजिंठा या डोंगर रांगाच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वत. ठीक आहे. सातपुडा पर्वत. महाराष्ट्राच्या शंभू महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून मित्रांनो कृष्णा ही नदी वाहते. ठीक आहे. कोणती नदी आहे तर कृष्णा ही नदी वाहते. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे शंभू महादेव या डोंगर रांगाच्या दक्षिणेला कृष्णा ही नदी वाहते. शंभू महादेव डोंगर रांगाच्या वर आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या दक्षिणेला भीमा नदी वाहते. ठीक आहे. कोणती नदी आहे तर भीमा नदी आहे. त्यानंतर मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांग या दोन डोंगर रांगाच्या दरम्यान मित्रांनो गोदावरी ही नदी वाहते. ठीक आहे. गोदावरी ही नदी आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांग या दोन डोंगर रांगाच्या मध्ये. त्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगर रांग आणि सातपुडा पर्वत या दोन मध्ये मित्रांनो आपल्याला तापी नदी वाहताना दिसते. तापी नदी. ठीक आहे. आणि सातपुडा पर्वत रांगाच्या वर मित्रांनो आपल्याला नर्मदा ही नदी वाहताना दिसते. नर्मदा नदी. यावरून मित्रांनो आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. कसा पण प्रश्न येऊ. शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे तर भीमा आणि कृष्णा. ठीक आहे. भीमा आणि कृष्णा. मग शंभू महादेव डोंगर रांगाने कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहे भीमा आणि कृष्णा. भीमा नदीच्या उत्तरेला कोणती डोंगर रांग आहे तर हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी नदीच्या दक्षिणेला कोणती डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झाल्या आहे गोदावरी आणि भीमा. गोदावरी आणि भीमा. गोदावरी सातमाळ अजिंठा त्याच्यानंतर वर आहे मित्रांनो. सातमाळ अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेला आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांगाच्या उत्तरेला कोणती नदी आहे तर उत्तरेला आहे तापी नदी. दक्षिणेला आहे गोदावरी नदी. सातमाळ अजिंठा या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांच्या खोरी वेगळ्या झाल्या आहे तापी आणि गोदावरी. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहे नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न. खालील विधानाची सत्यता तपासा. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान अ आहे महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे. विधान ब आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयाने झालेली आहे. मित्रांनो विधान अ जे आहे महाराष्ट्र पठारांचा बहुतांश भाग बेसाल्ट या खडकांनी व्यापलेला आहे हे विधान बरोबर आहे आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयाने झालेली आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विधान अ आणि विधान ब दोन्ही विधान काय आहे तर सत्य आहे. दोन्ही विधान सत्य आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती मित्रांनो लावारसाच्या संचयाने झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग कसा आहे तर बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. बेसाल्ट हा अछिद्र खडक आहे त्यामुळे सिंचित क्षेत्र कमी आहे महाराष्ट्र पठारावर. बेसाल्ट खडक मित्रांनो आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. महाराष्ट्राचा पूर्व विदर्भ आणि कोकण हे प्रदेश वगळून मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपला बेसाल्ट हा खडक दिसतो. बेसाल्ट हा खडक मित्रांनो पट्टीताश्म किंवा असिताश्म आहे. बेसाल्ट हा खडक पट्टीताश्म कसा आहे तर असिताश्म. ठीक आहे. पट्टीताश्म किंवा असिताश्म हा खडक आहे मित्रांनो बेसाल्ट खडक. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान अ आहे कोकणचे हवामान थंड विषम कोरडे आहे. विधान ब आहे महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण सम दमट आहे. पर्याय विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे. विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहे. विधान असत्य ब असत्य
चौथा पर्याय विधान अ असत्य असून विधान ब सत्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, कोकणचे हवामान थंड आहे, विषम नाही आहे, हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. आणि पठाराचे हवामान उष्ण आहे पण सम नाही आहे. ठीक आहे, उष्ण आहे पण सम नाही आहे, त्यामुळे दोन्ही विधान असत्य आहे. दोन्ही विधान असत्य आहे या प्रश्नाचं उत्तर राहील. कोकणचे हवामान विचारलं तर मित्रांनो, कोकणचे हवामान उष्ण आहे, सम आहे आणि दमट आहे. कोकणचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. उष्ण, सम आणि दमट आहे, विषम नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पहिला विधान चुकीचं आहे. उष्ण, सम आणि दमट आहे. त्यानंतर पठाराचं जर बघितलं मित्रांनो, पठाराचं हवामान आहे उष्ण, विषम आणि दमट आहे. उष्ण, विषम आणि कोरडे आहे, दमट नाही तर कोरडे आहे. ठीक आहे, पठाराचं हवामान सम नाही आहे तर विषम आहे. इतकं लक्षात ठेवा. कोकणचं हवामान मित्रांनो सम आहे आणि पठाराचं हवामान विषम आहे, त्यामुळे दोन्ही विधान मित्रांनो इथं चुकीचे आहे. पुढचा प्रश्न, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत? तर मित्रांनो, जालना या जिल्ह्याला बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. जालना या जिल्ह्याला बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. जालना मित्रांनो, जालना या जिल्ह्याला नांदेडची जिल्हा नाही आहे, सीमा लागून नाही आहे. त्यानंतर इकडे उस्मानाबाद सुद्धा नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर राहील. बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची सीमा जालना जिल्ह्याला लागून आहे. अहमदनगर या जिल्ह्याला सर्वात जास्त 7 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. अहमदनगर या जिल्ह्याला सर्वात जास्त म्हणजे किती 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. जालना या जिल्ह्याला महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. महाराष्ट्रातील किती तर 5 या जिल्ह्यांची सीमा लागून आहे. आणि लातूरवर सुद्धा प्रश्न आला मित्रांनो. जर लातूर जर विचारलं तर लातूर जिल्ह्याला 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. जालना जिल्ह्याला 5, लातूर जिल्ह्याला 7 आणि लातूरला 4 आणि अहमदनगर सर्वात जास्त लागून आहे मित्रांनो. अहमदनगर या जिल्ह्याला 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. किती आहे तर 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत. ठीक आहे, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागून आहे? पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? तर पुणे जिल्ह्याला मित्रांनो 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे. पुणे जिल्ह्याला किती तर 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे. सर्वात जास्त सीमा मित्रांनो महाराष्ट्रात अहमदनगर या जिल्ह्याला लागून आहे. अहमदनगर जिल्ह्याला किती आहे तर 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे अहमदनगर या जिल्ह्याला, नगर जिल्ह्याला. त्यानंतर आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं 5 जिल्ह्यांची सीमा लागून आहे कोणाला? जालना आणि पुणे. जालना, पुणे. नंतर लातूरला मित्रांनो 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे लातूर या जिल्ह्याला. ठीक आहे, नगरला आहे 7, जालना, पुणे 5, लातूर आहे 4. लातूरला 4 आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्वत शिखराच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम. खालील पर्वतरांगाचा समुद्र सपाटीपासून त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. उतरता क्रम विचारलाय. सर्वात जास्त करून कमी उंचीच्या शिखराकडे आपल्याला जायचं आहे, जास्ती करून कमीकडे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे मित्रांनो कळसुबाई. महाराष्ट्रात सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे कळसुबाई. त्यानंतर लागतो क्रम मित्रांनो दुसरा साल्हेरचा. तर बघितलं आपण, पहिले राहील मित्रांनो कळसुबाई. किती उंची आहे मित्रांनो कळसुबाईची आणि कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. त्या कळसुबाई शिखराची उंची
आणि कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. कळसुबाई. त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो साल्हेर. कळसुबाई साल्हेर. त्यानंतर आहे मित्रांनो महाबळेश्वर. तिसरा क्रमांक आहे महाबळेश्वर. त्यानंतर आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड. त्यानंतर क्रमांक मित्रांनो सप्तशृंगी. ठीक आहे, सप्तशृंगी. महाराष्ट्रातील पहिले 5 पर्वत शिखर आहे मित्रांनो उंचीनुसार. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो, पहिले राहील आपला कळसुबाई म्हणजे ड. ड 2 पर्यायामध्ये ड आहे. त्यानंतर आहे मित्रांनो अ इथंच आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील दुसरा. ठीक आहे, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि सप्तशृंगी. पुढचा प्रश्न आहे खालील जोड्या लावा. एक आपल्याला घाट दिलेला आहे आणि रस्ता दिलेला आहे. ठीक आहे, घाट दिलेला आहे आणि रस्ता दिलेला आहे. थळघाट आहे, बोरघाट आहे. थळघाट, बोरघाट, माळशेज घाट, आंबेनळी घाट. मित्रांनो थळघाट जी आहे मित्रांनो ही नाशिक आणि मुंबई या दरम्यान आहे. थळघाट आहे नाशिक मुंबई दरम्यान. 1-4 आहे, तर 1-4 एकाच ऑप्शन मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर बाकीचे बघून घेऊ आपण. मुंबई नाशिक दरम्यान आहे मित्रांनो थळघाट. थळघाटलाच कसारा घाट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, थळघाटलाच कसारा घाट असे म्हणतात. मुंबई नाशिक. त्यांना मुंबई पुणे मित्रांनो बोरघाट. मुंबई पुणे आहे बोरघाट. मुंबई पुणे आहे बोरघाट. ठीक आहे, माळशेज घाट आहे मुंबई कल्याण आणि ओतूर. माळशेज घाट आहे मुंबई कल्याण ओतूर. आणि आंबोली घाट आहे वेंगुर्ला, सावंतवाडी, निपाणी या दरम्यान. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि निपाणी या दरम्यान आहे माळशेज घाट, नाही आंबोली घाट. ठीक आहे, आंबोली घाट आहे वेंगुर्ला, सावंतवाडी आणि निपाणी. मुंबई कल्याण ओतूर या दरम्यान आहे माळशेज घाट. मुंबई पुणे बोरघाट. मुंबई नाशिक थळघाट. मुंबई नाशिक थळघाट आहे. त्यानंतर महत्वाची घाट जर बघितलं मित्रांनो आपण, महत्वाचे घाट आहे जसे की कुंभारली घाट आहे कराड चिपळूण दरम्यान. कुंभारली घाट आहे कराड चिपळूण. कुंभारली घाट आहे कराड चिपळूण दरम्यान. कराड चिपळूण दरम्यान कोणते आहे तर कुंभारली घाट आहे. फोंडा घाट जर विचारलं तर फोंडा घाट. फोंडा घाट आहे मित्रांनो कोल्हापूर पणजी. कोल्हापूर पणजी या दरम्यान आहे फोंडा घाट. त्यानंतर दिवा घाट आहे. दिवा घाट आहे मित्रांनो पुणे बारामती. पुणे बारामती. पुणे बारामती या दरम्यान आहे दिवा घाट. हनुमंते घाट आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे हनुमंते घाट. हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडाळ. कोल्हापूर कुडाळ या दरम्यान आहे हनुमंते घाट. महत्वाचा आहे मित्रांनो, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे हनुमंते घाट. त्यानंतर कुंभारली घाट महत्वाचा आहे कराड चिपळूण. कुंभारली घाट कराड चिपळूण. पुढचा प्रश्न बघू. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान मित्रांनो पालघाटची खिंड आहे. कोणती खिंड आहे? पालघाटची खिंड आहे. आपण बघितलं थळघाट मित्रांनो, थळघाट बघितला आपण, तर थळघाट कोणत्या 2 रांगी जिल्ह्याच्या मध्ये आहे मित्रांनो थळघाट आहे, म्हणजेच कसारा घाट आहे मुंबई नाशिक. ठीक आहे, मुंबई नाशिक या दरम्यान कोणती घाट आहे तर थळघाट आहे. फोंडा घाट बघितलाय. फोंडा घाट कधी कुठे आहे मित्रांनो? फोंडा घाट बघितला आपण कोल्हापूर आणि पणजी. कोल्हापूर आणि पणजी. फोंडा घाट आहे कोल्हापूर आणि पणजी या दरम्यान आहे. कुंभारली घाट आहे कराड चिपळूण. कराड चिपळूण या मार्गावर आहे कुंभारली घाट. कराड चिपळूण मार्गावर आहे कुंभारली घाट. पुढचा प्रश्न. रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? ठीक आहे, रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. तर रायरेश्वर या शिखराची उंची आहे मित्रांनो 1373. 1373 मीटर उंचीचं आहे मित्रांनो रायरेश्वर हे शिखर. हे शिखर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे मित्रांनो. रायरेश्वर कुठे आहे तर पुण्यात आहे. पुण्यात आहे. 1373 मीटर उंचीचं हे शिखर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न.
महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. खाड्यांचा आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारलेला आहे. खालून वर आपल्याला क्रम लावायचा आहे मित्रांनो, साऊथ टू नॉर्थ कडे. आपल्याला माहित आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील खाडी आहे मित्रांनो तेरेखोलची खाडी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. तेरेखोलची खाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. तेरेखोलची खाडी आहे सर्वात दक्षिणेकडे. तर पहिला ऑप्शन राहील मित्रांनो आपल्याला तेरेखोल वाला बघायचा आहे. तेरेखोल इथं दाभोळ आहे मित्रांनो, विजयदुर्ग आहे, तर राजापूर आहे. तर एकच ऑप्शन मध्ये मित्रांनो आपल्याला तेरेखोल ही दिसत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील आपल्याला आपला पहिला पर्याय 1. ठीक आहे. तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी असा हा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम राहील मित्रांनो. तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी. मित्रांनो आपल्याला पूर्ण जरी येत नसेल तरी आपण ऑप्शन मधून प्रश्न कट करू शकतो, ऑप्शन वरून जाऊ शकतो. ठीक आहे. पण जे काही आहे मित्रांनो बेसिक ते आपल्याला माहितच पाहिजे. जसं की ही तेरेखोल खाडी आहे मित्रांनो दक्षिणेकडे आहे आणि सर्वात दक्षिणेकडील खाडी आहे. त्यानंतर उत्तरेकडील मित्रांनो उत्तरेकडील खाडी आहे मित्रांनो कोणती, डहाणू. ठीक आहे. वसईची खाडी आहे डहाणू, वसईची खाडी आहे. या खाड्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. दक्षिणेकडे तेरेखोलची खाडी आहे. असे काही मित्रांनो आपल्याला जे पॉइंट आहेत ते लक्षातच पाहिजे. ठीक आहे. त्यावरून सुद्धा आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जोडवा. खडकाचा प्रकार आणि जिल्हे. खडकाचा प्रकार आणि जिल्हे. मित्रांनो 2 ते 3 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. खडकाचा प्रकार आणि जिल्हे. आर्कियन श्रेणीचे खडक आहे, धारवाड श्रेणीचे खडक आहे, विंध्य श्रेणीचे खडक आहे आणि गोंडवाना श्रेणीचे खडक आहे. मित्रांनो हे विंध्य श्रेणीचे खडक जे आहे ना, विंध्य श्रेणीचे खडक आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. विंध्य श्रेणीचे खडक आहे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे सी च राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 4. सी च राहील पर्याय क्रमांक 4. एकाच पर्यायामध्ये आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे आपला या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर बाकीचे बघून घेऊ आपण. आर्कियन खडक आहे नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आर्कियन खडक आहे नांदेड सिंधुदुर्गमध्ये. धारवाड श्रेणीचे खडक मित्रांनो आपल्याला पूर्व विदर्भात भेटतात. नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर कोल्हापूरमध्ये आहे. गोंडवाना श्रेणीचे खडक यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यात कोणत्या तर गोंडवाना श्रेणीचे खडक आहे. चंद्रपूरमध्ये विंध्य श्रेणीचे खडक आहे. विंध्य श्रेणीचे खडक आहे. नांदेडमध्ये, सिंधुदुर्गमध्ये आर्कियन श्रेणीचे खडक आहेत. त्यानंतर पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये धारवाड श्रेणीचे खडक आहे. धारवाड आणि यवतमाळ, गडचिरोली, अमरावती गोंडवाना श्रेणीचे खडक. गोंडवाना श्रेणीचे खडक आहे यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचा आपला टॉपिक राहील मित्रांनो महाराष्ट्रातील नदी प्रणाली. महाराष्ट्रातील नदी प्रणाली यावर आयोगाने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.